कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला उत्साह आहे की रत्नागिरीमध्ये असणारं हे वाचनालय पुन्हा नूतनीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये अटलजींचं नावाचं एक सभागृह होत आहे. त्यामुळे एक वेगळा असा आनंद हा मला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलो आहे. एकदा कधीतरी राजकीयदृष्ट्या ज्यावेळेला चर्चा करायला येईन त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक जे प्रश्न असू शकतात आहेतही त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला देता येतील. आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम आम्ही करत असतो. आजही रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही जिल्हे जे संघटनात्मक आहेत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या मध्ये आज बैठक आहे. संपूर्ण देशभरामध्ये प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे करण्याचा आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजींनी एक उद्दिष्ट दिलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 50,000 सदस्य हे व्हायला हवेत आणि ते उद्दिष्ट घेऊन संपूर्ण कोकण ह्या परिसरामध्ये माझा प्रवास हा गेल्या काही दिवस सुरू आहे. त्यापैकीच आजचा एक प्रवासाचा भाग म्हणून आज त्या संदर्भातली सुद्धा बैठक ही आज रत्नागिरीमध्ये आहे. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढली पाहिजे यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते हे सातत्याने झटत असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणारा काळ भारतीय जनता पार्टी ही जगभरामधली असणारी सर्वात जास्त सदस्य प्राथमिक असणारी अशी पार्टी आहे. हा जो नावारूपाला आलेली जी आमची पार्टी आहे ही संघटन पर्वच्या माध्यमातून ती कायम ठेवणं हे सुद्धा काम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आहे. त्यामुळे तसाच एक भाग म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच ते उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण करतील. 5 जानेवारीला सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एक दिवस हा पार्टीसाठी देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक बूथवरती जास्तीत जास्त प्राथमिक सदस्य कसे होतील यासाठी ही काम करणार आहे आणि त्याचीच एक रचना ही येणाऱ्या काळात व्हावी हा उद्दिष्ट ठेवून आजची ही बैठक आहे. तर मला खात्री आहे की या बैठकीच्या नंतर या सर्व प्रक्रियेला सुरुवात होईल. धन्यवाद. सर कल्याणमधला जो विषय आहे कल्याणमध्ये एका 13 वर्षाला मारलं गेलेलं आहे त्यावरून सध्या प्रक्षोभ पाहायला मिळतो आहे. तसं म्हटलं तर सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल ची तुमची प्रतिक्रिया कशी असणार आहे? गृहमंत्रीपद जे आहे ते देखील भाजपकडेच आहे, स्वतः मुख्यमंत्री सांभाळत आहेत. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की काल झालेली ही जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय अशी घटना आहे. खरं तर अशा या विकृती ज्या आहेत त्या ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. पोलीस यंत्रणेने मी कालच या संदर्भातली माझी रात्रीच या संदर्भात तिथले असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तिथले असणाऱ्या DCPंची माझं बोलणं झालं होतं. ऑलरेडी त्यामधले असणारा जो आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांनी याही अगोदर या सर्व गोष्टींचा खुलासा केलेलाच आहे की अशा ज्या वृत्ती आहेत या सगळ्यांना शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ज्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक
महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आहे. आरोपींना अटक झालेली असल्यामुळे लवकरच त्या सगळ्या प्रक्रिया होतील. महाराष्ट्र राज्य प्रचंड जातीयवादी पक्ष आहे असं धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.